चला फील्ड लावून घ्या, उशीर झालाय. आणि मालवणी संघाला विनंती करतोय की सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्यायची. लगेचच 5 षटकांचा सामना असेल. फादरांच्या शुभ हस्ते, स्टीव्हन शेटच्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन झालं. सातत्यानं आपण अनेक वर्षापासून या मैदानात खेळतोय आणि परमेश्वराची कृपादृष्टी आज आपल्यावर आहे. त्यामुळे आतापर्यंत कुठल्याही खेळाडूला दुखापत या मैदानावर झाली नाही आहे. आणि आज देखील जर या मैदानाची आपण पाहणी केली तर अतिशय जबरदस्त मैदान पाहायला मिळतं. कारण खूप सारी निगा राखली गेलेली आहे आणि फादरांचं खूप मोठं योगदान या मैदानासाठी लाभलं गेलेलं आहे. दोन्ही कॅप्टन, दहिसरचे कॅप्टन मिलिंद पाटील आणि मालवणी कॅप्टन बाबूबाई, एक सूचना आहे की जुने चेंडू नाही आहेत. 1 ते 2 जुने चेंडू असतील. जर जुने चेंडू आमच्याकडे अवेलेबल नसतील तर नवीन चेंडूने तुम्हाला मॅच सुरू ठेवावी लागेल. भले ते 5वी ओव्हर असली तरी चालेल. पंच आमचे आहेत ते पंच घासून देतील बॉल तिकडे ग्राउंडवर. मात्र प्लीज जरा तिथे आम्हाला कोऑपरेट करा. जुने चेंडू नाही आहेत. सचिव भगवंतदादा पाटील, आपण या ठिकाणी दाखल झालेला आहात. आपल्याला विनंती करतोय की आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. तर जरा कोऑपरेट करा. दोन्ही टीमसाठी ते नियम सेम असतील. जुने चेंडू आमच्याकडे आहेत तोपर्यंत आम्ही जुने चेंडू तुम्हाला अवेलेबल करू आणि जर जुने चेंडू संपले की त्यानंतर मात्र मॅच थांबवायची नाही आहे, तर नव्या चेंडूने मॅच सुरूच ठेवायची आहे. तो चेंडू घासून देतील आमचे पंच आहेत ते पिचवर. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये एखाद्या खेळाडूला कधीही पाण्याची गरज भासली तर तो पाणी आपल्या संघातील कोणताही खेळाडू किंवा अतिरिक्त खेळाडू घेऊन जाऊ शकतोय, कधीही घेऊन जाऊ शकतोय. ती बंधनं नाही आहेत. तुम्ही वाट पाहत बसू नका की ऑर्गनायझर पाण्याची बाटली घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरेल, याची वाट पाहत बसू नका. तर तुमच्यापैकी कोणताही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाणी घेऊन जाऊ शकतोय. त्यामुळे प्लीज आपल्याजवळ एखादी पाण्याची बाटली आपण भरून ठेवा. पहा, मी नेहमी जे स्पोर्ट्सचं नक्कीच ॲड करतोय आणि यावेळेस देखील मी नक्कीच जे संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत त्यांना देखील मी याची कल्पना देतोय की जे स्पोर्ट्सला एकदा तुम्ही व्हिजिट द्या. आता जरी आपण या ट्रॉफ्या पाहतोय, हे जे स्पोर्ट्समधून आणलेल्या ट्रॉफ्या आहेत. आज आपण पेनला जातोय ट्रॉफ्या आणण्यासाठी. मात्र पेनचा आपण रेट काढा, पेनला किती रेटनं ट्रॉफ्या मिळत आहेत आणि एकदा व्हिजिट द्या जे स्पोर्ट्सला. यावेळेस पहिला चेंडू इनसाइड आउटचा फटका, ऑफ साईडला यावेळेस चेंडूला खेळतोय. लॉंग ऑफमध्ये मिलिंद भगत त्या ठिकाणी होते. थोडंसं स्ट्रगल करतात चेंडूला फील्ड करण्यासाठी. पहिल्या चेंडूवर येत आहेत त्या 2 धावा. दहिसर तुमच्याकडे खेळाडू नाही ना एक्स्ट्रा? ओके. प्रल्हाद न्यू बॉलर आपण पाहतोय. पहिलं षटक यावेळेसचा पुन्हा एकदा चाक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. फुटबॉक्सचा जर आपण वापर पाहिला तर पुढच्या पायाला स्लाइड दिली होती रवींद्र पाटील बाबूभाई यांना. यावेळेस आज 8 संघ या ठिकाणी आपण पाहणार आहोत. मालवणी आणि दहिसर हा पहिला सामना, घोडबंदर आणि एक्सर बी हा दुसरा सामना आहे. बॉटम हँडचा वापर केला होता, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला होता. फटका मात्र फसतोय. पहिला धक्का मालवणी मास्टर्स संघाला.
एन एस यंगस्टर्स आणि भाईंदर बॉयजचे जे खेळाडू आहेत त्या सर्वांना विनंती करतोय की आपण सीमारेषेचा ताबा घ्यायचा आहे, बाउंड्री लाईनवर आपण बसायचं आहे, जेणेकरून कोणत्याही प्रकारचा वाद होता कामा नाही आहे. तर याची दक्षता घ्या. स्पर्धा आपली आहे आणि या स्पर्धेची काळजी आपल्याला घ्यायची आहे. अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च, नाझरेथ चर्चचा हा जिमखाना समोर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा सर्वांना सूचना करतोय की बरोबर माझ्या समालोचन कक्षाच्या मागे शौचालय आहे, तर त्याच शौचालयाचा वापर करायचा आहे. इथे कुठेही कोणत्याही प्रकारची घाण करायची नाहीये या सूचना करतो. यावेळेस नटराज मुद्रेमध्ये आज स्टोक खेळतोय. चेंडू तत्वीय तो म्हणजेच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं डीपमध्ये चांगल्या प्रकारे फील्ड्स केल्या गेल्या चेंडूला. एक धाव इथे मिळेल. एका धावेने धावसंख्या पुढे वाटचाल करताना फलकावर धावा येत आहेत त्या 3. अग्रिकुळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही स्पर्धा पाहतोय. एन एस भाईंदरच्या माध्यमातून मिस्टर स्टोक आहे. सर्वात लॉंग अशी आपण ही सीमारेषा पाहतोय. सर्वात लांब लचक अशी सीमारेषा आहे. जवळ जर विचार केला तर 60 ते 65 याची सीमारेषा आहे आणि त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न धर्मेंद्र कुळी यानं केला होता. 2 धावा येत आहेत त्या फटक्यावर. पहिले षटक अतिशय सुंदर पद्धतीनं फलकावर धावा आहेत त्या 5. 1 गड्यांच्या मोबदल्यात सुरुवात चांगली आहे प्रल्हाद कडून, कारण सुरुवात नक्कीच थोडीशी मी म्हणेन संत ही पाहायला मिळते मालवणी या संघाची. मोठा फटका हा मिस्टर स्टोक आहे की चेंडू आउट ऑफ द पार्क असेल. प्रयत्न चांगला केला होता मिलिंदने चेंडू अडवण्याचा. वेलकम घोडबंदर मास्टर्स. अलंकार तरे, रवी तरे, आपलं हार्दिक स्वागत आहे. षटकार अप्रतिम फटका. सुरुवात नक्कीच थोडीशी शांत झाली होती, मात्र शेवटच्या चेंडूवर यावेळेस आलेला हा षटकार आणि या षटकाराने धावसंख्येचा वेग मात्र वाढला गेला. संघ तब्बल पोहोचतोय मालवणी 11च्या घरामध्ये. 1 गडी बाद. रवींद्र पाटील सॉफ्ट डिसमिसेस आपण पाहिला. रवींद्र पाटील यांना झेलवाच्या स्वरूपात बाद झालेले आहेत. वेलकम ब्रायन. प्रभाकर म्हात्रे यांचा देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. वेलकम प्रभाकर म्हात्रे साहेब, आपलं देखील सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. हिराबांदरा महानगरपालिकेचे विद्यमान उपायुक्त म्हणून आपण त्यांना पाहतोय आणि घोडबंदर मास्टर्सचे यशस्वी माजी संघनायक म्हणून ज्यांची ख्याती आहे अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेमध्ये, ते सन्माननीय प्रभाकरजी म्हात्रे साहेब आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. त्यांचं हार्दिक स्वागत. बॉलर्स नितीन आहे ना, मिलिंद नितीन येतोय गोलंदाज. त्यावेळेस एक संकल्पना राबवली होती आपल्या अग्रिकुळी समाज सामाजिक संस्थेनं की यंगच्या मुलांना मास्टर्स क्रिकेटमध्ये कसं आणता येईल आणि त्यांचे जे काही फॉर्म्स आहेत ते व्यवस्थित चेक होतील ही संकल्पना आणली होती. वेलकम अजिंक्य तरे, धीरज तरे. वेलकम अरुण भाऊ, आपलं देखील हार्दिक स्वागत. आज धीरज तरे यांचे सुपुत्र देखील सोबत आहेत. आणि वेलकम विनोद भाऊ, आपलं देखील हार्दिक स्वागत. यावेळेस आणखीन एक धक्का असेल का? यस, इज गॉन. हा मोठा धक्का असेल. यावेळेस कोण बाद होतोय? मिस्टर विनोद कोळी बाद होत आहेत. हा धक्का दिला जातोय दुसरा मालवणी संघाला दहिसर संघाकडून. थँक्यू डीचे. हीच गाणी वाजायला हवी, कारण आपण नाझरेथ चर्चच्या या मैदानावर खेळतोय आणि आपल्या समाजाचा आपल्याला अभिमान असायला हवा आणि आपल्या समाजाची गीतं ही पुढे देखील यायला हवी. त्यामुळे नक्कीच चांगली गाणी आहेत डीजे. थँक्यू. तर ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर रवींद्र पाटील बाद झाले होते. रवींद्र त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मी तर म्हणेन विनोद कोहली बाद होतोय. सॉफ्ट डिसमिसेस आपण पाहिले. 2 विकेट्स मालवणी या संघाच्या. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच
11. आज तुषार माझ्यासोबत आहे. राई गावाचा एक उत्तम दर्जाचा गुणलेखक, मॅन विथ गोल्डन फिंगर्स, तुषार पाटील. वेलकम तुषार, तुझं हार्दिक स्वागत. आणि डिका स्पोर्ट्सची देखील संपूर्ण टीम आमच्या सोबत आहे. क्या बात आहे. यावेळेस विथ द स्पिन चेंडूला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू पडल्यानंतर बराचसा टर्न होताना पाहायला मिळतोय. लेग ब्रेक, एक जेन्युइन लेग ब्रेक आपल्याला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी. कौतुक असेल नितीनचं, कारण प्रत्येक चेंडूवर व्हेरिएशन पाहायला मिळतं. नक्कीच पहिला चेंडू सरळ त्यानं हाताळला होता. दुसरा चेंडू थोडासा नक्कीच गती कमी केली होती. आणि यावेळेस आपण बघतो लेग स्पिन. यावेळेस शपल खेळण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, मात्र चेंडू जातोय तो म्हणजेच थर्डमॅनच्या दिशेनं. एक धाव, एका धावेला 2 धावमध्ये कन्वर्ट केलं जातं. फेकी थोडीशी उशिरा, आणि या फेकीचा फायदा होतोय तो मालवणी संघाला. 2 धावा इथे मिळतील. बॅटला ब्रश करून चेंडू निघून गेला. आणि या 2 धावेनं संघ फलकावर धावा लावतोय. त्या डिका स्पोर्ट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेलेले आहेत त्या तमाम श्रोत्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आणि हे डिका स्पोर्ट्स लाईव्हची व्यवस्था केलेली आहे. फायनिस्ट एंटरटेनमेंट झिनो फॅरो यांच्याकडून ही डिका स्पोर्ट्सच्या लाईव्हची व्यवस्था केलेली आहे. चौकार येतोय. या चौकारानं मात्र धावसंख्येला वेग. धावसंख्या 17च्या घरामध्ये. लेडी ऑफ नाझरेथ चर्चमध्ये या मैदानावर सर्वाधिक षटकार जर कोणत्या खेळाडूनं मारले असतील तो खेळाडू नक्कीच नंदकुमार पेडवेकर, मॅन फ्रॉम मीरा. त्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला होता या मैदानावर. षटकारांचा लेफ्ट हँड बॅटर आपण पाहिला होता त्या नंदकुमार पेडवेकर यांना. यावेळेस आडव्या बॅटचा पट्टा वापरला होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू व्यवस्थित यष्टीच्या वरून निघून जातोय. निर्धाव चेंडूची सांगता. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसरं सुरू आहे. धावसंख्या 17. यावेळेस हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा आडव्या बॅटने चेंडूला खेळतोय. स्क्वॅलेगच्या दिशेने डीपमध्ये चेंडूला चांगल्या पद्धतीने यतीननं फील्ड करतोय. जबरदस्त फेकी यतीन कडून पाहायला मिळते. फक्त आणि फक्त ही एक धाव. एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय. आणि 2 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं फलकावर धावा लावतोय मालवणी मास्टर्स. 18 धावा. 2 बाद 18. अग्रिकोळी समाज सामाजिक संस्था मुंबई ठाणे वसई अंतर्गत आपण ही 15वी स्पर्धा आज या अवर लेडी ऑफ नाझरेथ चर्च या मैदानावर खेळत आहोत. आणि आतापर्यंत म्हणायचं गेलं तर नो डाऊट जेम्स बॉन्ड राई हा नंबर 1 वर आहे. त्यानंतर नंबर 2चं स्थान सध्याच्या घडीला घोडबंदर या संघाजवळ आहे. त्यामुळे नक्कीच पुढच्या ज्या मॅचेस असतील त्या देखील खूप महत्त्वाच्या असणार आहेत मित्रांनो. त्याच्यानंतर नक्कीच मोहन घरत यांचं मी आवर्जून नाव घेईल, ज्याने जवळपास 1500चा आकडा पूर्ण केलेला आहे. असे बरेचसे खेळाडू अलंकार तरी देखील त्या रेसमध्ये आहे, हे देखील विसरता कामा नाही आहे. प्रवीण गावंड मॅन फ्रॉम नारंगी तो देखील त्या रेसमध्ये आहे. तर या 3 खेळाडूंमध्ये ती चुरस पाहायला मिळेल अंतिम क्षणी कोणता खेळाडू नंबर टॉपचा असेल, नंबर 1चा असेल आणि ज्याच्या खात्यावर सर्वाधिक धावा असतील. धावसंख्या 18. 2 षटकं पूर्ण झालेले आहेत. नंबर 3चं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतो यतीन, ज्याला टेनिस क्रिकेट जगतानं नाव दिलं आहे ते मायकल. हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मस्तच क्रिकेटची आपण नेक्स्ट मॅच मित्रांनो, नेक्स्ट स्पर्धा आपण खेळणार आहोत ती म्हणजेच गुरुवार आणि शुक्रवार एकसर बोरिवलीच्या त्या नगरीमध्ये पाटील स्टेडियमवर आपली ती स्पर्धा असणार आहे. एकसर बीचची ती स्पर्धा असेल. त्यानंतर आपण लगेच जुचंद्र वसई तालुक्यात आपण जाणार आहोत. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न एक चिकी सिंगल या ठिकाणी पूर्ण करतोय हरीश पाटील. लेग बायचा इशारा अशोक राऊत यांच्याकडून दिला जातोय. 1 धाव. धावसंख्या 19. जबरदस्त आयोजन नियोजन आणि म्हणायचं गेलं तर मला एक मॅच अजूनही आठवते आणि एक म्हणायचं गेलं तर
नाझरेत चर्चच्या या मैदानाचं आणि पावसाचं काहीतरी एक आगळं वेगळं नातं आहे, हे बाकी नक्की आहे. 2 दिवस अगोदर पाऊस येऊन गेला, नशीब तो काल किंवा आज पडला नाही. मात्र या पावसाचं आणि या मैदानाचं नातं एक जबरदस्त आहे. वेस्टर्न स्ट्रोक आहे, कोणताही खेळाडू नाही आहे, सेफमध्ये हा फटका असेल. 3 खेळाडू त्या ठिकाणी आले होते चेंडूला फील्ड खेळण्यासाठी. कारण ज्यावेळेस हे नवीन मैदान बनवलं होतं, राजेश पाटीलने नारळ फोडला होता, मला अजूनही आठवते. आणि त्यानंतर जे पावसाचं आगमन झालं होतं, अफलातून पाऊस पडला होता, अक्षरशः मॅचेस बंद कराव्या लागल्या होत्या. ते चित्र आणि त्यानंतर ते मात्र हेच चित्र सुरूच आहे पावसाचं आणि एनएचचं. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, आउटसाइड ऑफ स्टंप. यस, इट्स गॉन आहे. हिट विकेट होतो. यस, धर्मेंद्र कोहली हिट विकेट त्या ठिकाणी होत आहेत. भरपूर मागे गेले होते खेळण्यासाठी आणि हिट विकेट होताना आणखीन एक धक्का असेल. एक मोठा बॅटर, प्राइजलेस विकेट म्हणायला काही हरकत नाहीये. चेंडू जरी खराब असला तरी मात्र हिट विकेटच्या स्वरूपात ही विकेट नाही, बॉल काउंट होणार नाहीये. तो नियम आपल्यामध्ये नाही आहे. फक्त ही विकेट हिट विकेटच्या स्वरूपात दिली जाईल आणि तो वाईट असेल तो वाईट नोंदवला जाईल. धावसंख्या आहे ती 22. न्यू बॅटर आपण पम्याला पाहतोय, प्रमोद. मालवणी वर्सेस दहिसर आजच्या दिवसातील आपण हा पहिला सामना पाहतोय. फादर बारथोड मच्छाडो फादरांच्या शुभ हस्ते, त्यानंतर स्टीवन सेटच्या शुभ हस्ते आपण या स्पर्धेचा शुभारंभ केला. श्रीफल वाढवलं गेलं त्या ठिकाणी आणि त्यानंतर मात्र कॉइन स्विन झाला आणि तो कॉइन समोर आला, तो म्हणजे दहिसरच्या बाजूनं. नाणेफेक जिंकून दहिसर संघानं फील्ड स्वीकारलेलं आहे आणि आतापर्यंत षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि फलकावर धावा आहेत त्या 22. नेक्स्ट मॅच घोडबंदर वर्सेस एक्सर बी. या दोन टीम मधून आपल्याला पुढची मॅच पाहायला मिळेल. आर के मोरवा नवघर मीराबाईंदर परिसरातील जर संघ पाहायचं गेलं तर आर के संघ आहे आज, नवघर संघ आज आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. उद्याच्या गटामध्ये आपण मीराबाईंदर परिसरातील पेनकरपडा हा संघ असेल. राई, गोडदेव, मुर्धा, मीरा आणि भाईंदर हे मीराबाईंदर परिसरातील जवळपास आपल्याला 6 संघ हे उद्याच्या दिवसामध्ये पाहायला मिळतील. आज फक्त 2 संघ आहेत मीराबाईंदर परिसरातील, नवघर आणि मोरवा. सुरेख चेंडू, टॉस होतो. यावेळेस अडचणी वाढल्या होत्या बॅटर्स प्रमोद यांच्या. जबरदस्त गोलंदाजी अनुभव आहे, अनुभवाची शिदोरी ज्या गोलंदाजाजवळ आहे तो गोलंदाज आपल्याला मायकल पाहायला मिळतोय. अक्षरशः मी म्हणे मालवणी संघ जो वेगानं सुटसाट सुटला होता, त्या मालवणी संघाला या ठिकाणी नक्कीच थांबवण्याचं काम हे मायकलनं केलं आहे. यावेळेस जागेवरून हुक करण्याचा प्रयत्न होता, चेंडू मात्र एसटीच्या मागे वेगानं ट्रॅव्हल होतोय फाईनच्या दिशेनं. नितीन चेंडूला फील्ड करतोय, फेक येईपर्यंत 2 धावा तरी या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. या दुहेरी धावेनं संघ तब्बल पोहोचतोय 24 या धावसंख्येवर. षटक क्रमांक आपण पाहतोय मित्रांनो 3 सुरू आहे. 5 षटकांचा सामना असेल आणि या षटकातील असेल आज शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा सर्वांना सूचना करतोय की या मैदानावर कोणत्याही प्रकारची घाण करायची नाहीये. जे काही खाद्य तुम्ही खाणार आहात ते खाद्य त्या खाद्याचे जे पेपर्स असतील, रिकामे पॅकेज जे असतील ते रिकामे पॅकेज एका कॅरी बॅगमध्ये तुम्ही मित्रांनो भरून ठेवा. त्यानंतर नाझरेत चर्च जिमखान्याच्या मागे शौच करण्यासाठी कोणीही जायचं नाही आहे. आपल्या बरोबर कॉमेंट्री बॉक्सच्या मागे शौचालय आहे, त्या शौचालयाचा वापर करा. समोर जे तुम्हाला शौचालय दिसते ते अजूनही मी म्हणजे सुरू झालं नाही आहे, त्यामुळे या सर्व गोष्टीचं पालन या ठिकाणी करायचं आहे. मी सर्व टीमला आणि सर्व प्रेक्षकांना विनंती करतोय की हे मैदान आपल्याला सुशोभित ठेवायचं आहे, कोणत्याही प्रकारची घाण ही मैदानाच्या आतमध्ये करायची नाही आहे. गोलंदाज स्वतः कर्णधार मिलिंद पाटील गोलंदाजी ट्रॅकवर येतोय.
पहिल्या चेंडूवर मात्र स्वागत केलं चौकारानं. वेलकम बाउंड्री. 4 धावा मिळते. 4 धावाने धावसंख्या होते ती म्हणजे 28. आज शनिवार आहे, मात्र उद्या रविवार, आणि उद्या रविवार असल्या कारणास्तव मुर्धा आणि राई हे 2 संघ या ठिकाणी दाखल होणार आहेत. आणि ज्यावेळेस मुर्धा आणि राई मित्रांनो एखाद्या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी असते त्यावेळेस त्यांच्या गावकऱ्यांचा पाठिंबा त्यांना खूप असतो. त्यामुळे उद्या हे मैदान अक्षरशः खचाखच भरलेलं असेल. बॅकफुटला जाऊन चेंडूला आडव्या बॅटने खेळलं जातं. स्क्वॅलेगच्या दिशेनं प्रल्हाद चेंडूला फील्ड करतोय. फेक डेंजर झोनमध्ये नक्कीच होता तो म्हणजे प्रमोद, मात्र फेक थोडीशी उशिरा. 2 धावा, धावसंख्या 30. अजय केणी आणि अशोक राऊत या पंचांची वर्णी या स्पर्धेसाठी लागली गेलेली आहे. अजय केणीचं तर नक्कीच हे माहेरघर आहे भाईंदर म्हटलं तर, हे मैदान म्हटलं तर. यावेळेस क्या बाद आहे, ऑफसाईडचा चेंडू ऑन साईडला वळून खेळतोय. माझा डीपमध्ये फिल्डर्स आहे. बॅकवर्ड स्क्वेअर रिझनमध्ये प्रल्हाद पाटील अप्रतिम कॅच कॅरी करतायत. कॅच ऑफ द क्वालिटी. इथे मात्र गडी बाद हा दिला जातोय. धक्का क्रमांक 4 गॉन. मगाशी तू गाणी वाजवत होता ती छान होती, एवढी टेन्शन आहे, ती चांगली गाणी आहेत. वसईकर देखील, वसईकर कंपनीची देखील गाणी मित्रा खूप छान आहेत, ती क्वचित ऐकायला मिळत आहेत. ती पण मस्त गाणी आहेत. धावसंख्या आहे ती म्हणजेच 30. 4 गड्यांच्या मोबदल्यात 4 विकेट आतापर्यंत मालवणी संघाच्या गेलेल्या आहेत. जोडी मैदानाच्या आतमध्ये मिलिंद कोळी आणि प्रमोद कोळी ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर मिलिंद. आल्या प्रहार चेंडूला पाठवून दिलं जातं लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. जबरदस्त प्रहार केले जात आहेत मिलिंद पाटीलच्या अगेन्स्ट. यावेळेस म्हणायचं गेलं तर काउंटर अटॅक सुरू आहे मिलिंदवर. शेवटचं जवळपास काही चेंडू शिल्लक आहेत. नंबर 4चं षटक सुरू आहे आणि मालवणी संघ पूर्ण विचार करतोय की इथून जो धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय तो कुठेतरी कमी आहे. आणि या नाझरेचरच्या मैदानावर जवळपास 50 ते 60 धावा या फलकावर दिसायलाच हव्या, तर आपण एखाद्या संघासमोर एक चांगली फाईट देऊ शकतोय. हा प्रयत्न असेल मालवणीचा. एक षटकार, एक चौकार, थोडंसं महागडं षटक. मिलिंद पाटील यांचा संघ पोहोचतोय 36 या धावसंख्येवर. मालवणी मास्टर्स जवळपास 12 धावा खर्च करतोय मिलिंद पाटील. यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, फटका पोचतोय. जो रूट पकडलाय तो या ठिकाणी चुकीचा. इथे मात्र हा कॅच देखील ड्रॉप. यतीनकडून चुकी होताना हा कॅच खूप महत्त्वाचा होता, कारण महत्त्वाचा बॅटर आपण पाहिला होता मिलिंद कोळी, आणि या मिलिंदचा कॅच त्या ठिकाणी मात्र मायकलकडून ड्रॉप होताना. एक जीवनदान, एक संधी आणि एक लाईफलाईन त्या ठिकाणी मिलिंद कोळीसाठी. 2 धावा पळून काढल्या, 3 धावा या ठिकाणी पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या फलकावर वेगानं वाढताना 39 धावा. शेवटचे 6 चेंडू अजूनही शिल्लक असतील. सर्वात लॉंगेस्ट सीमारेषा आहे ती, त्या सीमारेषेची ते क्षेत्र निवडलं होतं. जवळजवळ म्हणायचं गेलं तर वाट इज लॉंग ऑन आपण त्या क्षेत्राला म्हणू शकतोय. मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये मात्र काही जण कावकॉर्नर म्हणतायत. मात्र कावकॉर्नर हा शब्द का आला, एका ठिकाणी अशीच एक स्पर्धा सुरू होती आणि त्या ग्राउंड मधच्या आसपास एक गाईचा गोठा होता आणि त्या गाईच्या गोठ्याजवळ ज्यावेळेस तो चेंडू जायचा त्यावेळेस त्या दिशेला कावकॉर्नर म्हणून म्हटलं जातं. त्या तो शब्द त्यानंतर फेमस झाला. धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा, 4 षटकांचा खेळ, म्हणजेच जवळपास 9 ते 10च्या सरासरीनं, म्हणजे 9.66 म्हणायला काही हरकत नाही आहे. या सरासरीनं आतापर्यंत मालवणी संघ खेळतोय. न्यू गोलंदाज क्या बात आहे, कोण आहे, मिलिंद का? मिलिंद भगत.
यावेळेस आडव्या बॅटचा प्रहार, हाफ ट्रॅकरा चेंडू होता, सरळ चेंडूला पाठवून दिलं, फॉरवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मुंबईच्या किनारी मार्जिन खोली हनलन खोली गजल जाऊ बाजारी. थँक्यू डीचे, धन्यवाद. हाफ ट्रॅकरा चेंडू हाताळला होता, थोडासा वेग कमी होता, चेंडूवर व्यवस्थित लक्ष ठेवलं, त्यानंतर नक्कीच नटराज मुद्रेमध्ये हा फटका कन्वर्ट केला 6 धावांसाठी. जबरदस्त बॅटिंग आणि दोन्ही बॅटर्स जे आहेत हे माळवाणी संघाचे महत्त्वाचे बॅटर्स आहेत. लक्षात ठेवा, जो कॅच ड्रॉप झाला त्या कॅचचं किती भुगतान भोगावं लागेल दहिसर संघाला हे मात्र वेळ ठरवेल. आतापर्यंत आपण जर पाहिलं तर एक षटकार आलेला आहे, तो कॅच कॅरी केला असता यतीननं, तर यावेळेस मिलिंद कोळी हा डगआउटमध्ये असता. मात्र मिलिंद कोळी अजूनही सुखरूप क्रीजमध्ये आहे. जी मुलं आहेत चेंडू आणण्यासाठी, त्या मुलांना विनंती करतोय की चेंडू गेला की लगेच जा आणण्यासाठी. संध्याकाळी तुमची सोय करणार आहे आमचा NS बाइंदर, टेन्शन घेऊ नका. बॅक टू बॅक हा फटका या ठिकाणी फसतोय. डीप मध्ये फिल्डर आहे लॉंग लेग सांभाळणारा, आणि हा अप्रतिम कॅच ऑफ द क्वालिटी. सॉफ्ट डिसमिसेस मिस्टर मिलिंद कोळी. नेसली गो नवा सारा बेसावची पारू नेसली गो नवा सारा. जाऊ चल गो बंदराला ग पारू दर्याचे पुंजेला. कोळी समाज मित्रांनो, कोळी समाज म्हटलं तर मच्छीमार समाज आपल्याला पाहायला मिळतोय. मासळी पकडणं, विकणं आणि मुंबई कुणाची, आजवर हे वाक्य नेहमी आपण पाहतोय, आगरी कोळ्यांची मुंबई असं नेहमी आपण ऐकलेलं आहे. आणि आज दर्याराजांची कृपा त्यांच्यावर आहे, एकविरा मातेचा आशीर्वाद त्यांच्या डोक्यावर आहे, आणि त्यांच्याच कृपादृष्टीमुळे आज प्रगतिशील समाज म्हणून या समाजाला ओळखलं जातं. यावेळेस फुल टॉस ऑफ साईडला चेंडूला लॉफ करतोय, चेंडू जातोय जवळपास कव्हरच्या दिशेनं. डीपमध्ये फिल्डर्स त्या ठिकाणी प्रयत्न तर चांगला केला होता, चेंडू मात्र निघून जातो सीमारेषा पार. चौकार. धावसंख्या चौकारानं संघ पोहोचतोय 49च्या घरामध्ये. 49 लॉस ऑफ 5 विकेट ऑन द बोर्ड. 49 धावा फलकावर. षटक सुरू आहे ते शेवटचं. मिलिंद भगत हे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळेस जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता, यावेळेस सोडवण्याचा प्रयत्न होता, मोठा फटका खेळायचा होता, कारण शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक सुरू आहे, आणि या कारणास्तव मात्र प्रत्येक चेंडूवर प्रहार केले जात आहेत. झिनो फॅरो यांना विनंती करतोय की आपण प्लीज आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा, ज्यांच्या माध्यमातून आज लाईव्ह टेलिकास्ट आपण पाहतोय. 2 दिवस ही स्पर्धा संपूर्ण जगभरात पाहिली जाते मित्रांनो, पाहिली जाणार आहे. मोठा फटका, हा चेंडू सरळ मात्र निघून जातोय लॉंग ऑनच्या वरून. यावेळेस मिलिंद वैती यांच्या बॅटमधून शानदार 6 धावांचा हा फटका. तुझे पापा माव मुगे जळतान. व्हायनेसा एंटरप्राइजेसचे सर्वा सन्माननीय आदरणीय झिनो फेरो विनंती करतोय साहेबांना की प्लीज आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये येऊन आसनस्थ व्हा. आपल्या माध्यमातून
लाईव्ह टेलिकास्ट दिले गेलेलं आहे त्याबद्दल आपलं धन्यवाद. यावेळेस अतिशय सुंदर फटका वाईडिश लॉंगॉनच्या दिशेनं चांगलं फिल्डिंग मिलिंद पाटील यांच्याकडून. फेकी पहा, अक्षरशः मी म्हणेल की काही फेकी अंडरआर्म फेकी होती का, थोडीशी नक्कीच फेकी स्लो केली होती, मात्र याचा फायदा मिळतोय. 3 धावा काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, तो प्रयत्न फसला गेला. डायरेक्ट हिट करतो मिलिंद भगत आणि शेवटच्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात मिलिंद वैती या ठिकाणी बाद होत आहेत. एंड ऑफ द ओव्हर नंबर 5. 5 षटकांचा खेळ या ठिकाणी पूर्ण होतोय आणि 5 षटकांच्या खेळीच्या समाप्तीनंतर सांघिक धावसंख्या आपण पाहतोय 58 धावा या फलकावर लावलेल्या आहेत मालवणी या संघानं आणि 59 धावा या विजयासाठी दिल्या जात आहेत दहिसर मास्टर्स या संघाला. चला नक्कीच मी विनंती करतो टॉससाठी घोडबंदर संघाचे कर्णधार अलंकार तरे आणि एक्सर बी संघाचे कर्णधार रणजित मात्रे दोघांनाही विनंती करतोय की आपण त्वरित टॉस करण्यासाठी या. एक्सर बी रणजित मात्रे, घोडबंदर मास्टर्स अलंकार तरे दोघांनाही विनंती करतोय की आपण टॉस करण्यासाठी त्वरित यायचं आहे. या वळूया आपण सुमधुर संगीताच्या दिशेनं आणि त्यानंतर जाऊया आपण या पुढच्या इनिंगच्या दिशेनं. कॉम्बॉक्समध्ये करतोय थोडासा बदल. या पुढच्या इनिंगसाठी मी आमंत्रित करतोय कॉम्बॉक्समध्ये दीपकजी भंडारी सरांना. तर वेलकम दीपकजी भंडारी सर, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉम्बॉक्समध्ये. हॅलो चेक. धन्यवाद भरत भाऊ. NS मास्टर्स आयोजित आगरी कोळी 40+ स्पर्धा आणि या स्पर्धेचा पहिला दिवस आपण सकाळी या स्पर्धेचा शुभारंभ बघितला. रेव्हरंड फादर बार्थोल मचाडो आणि या NS मास्टर्सचे सर्व मान्य श्री स्टीवन मेंडोन्साजी यांच्या हस्ते या स्पर्धेचा शुभारंभ सुरू झाला. आणि हा पहिला सामना जो आपण बघतोय तो माळवणी आणि दहिसर या दोन्ही संघामध्ये सुरू आहे. मधल्या वेळेत मी एक्सर बी संघाला आणि घोडबंदर संघाला आमंत्रित करतो की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. मला वाटतं घोडबंदर संघ इथे हजर आहे. एक्सर बी संघाचे कर्णधार यांना सुद्धा विनंती आहे की आपण इथं यायचं आहे. या स्पर्धेचं आपण थेट प्रक्षेपण बघत आहोत. डीका स्पोर्ट्स यूट्यूबवर लाईव्ह बघत आहोत आणि अत्यंत सुरेख असं आयोजन या स्पर्धेचं. पहिला सामना आहे. आपण जर मैदान बघितलं तर मैदान अतिशय सुसज्ज आहे या स्पर्धेसाठी. काही दिवसा अगोदर इथे ज्या गोष्टी कामानिमित्त इथे ज्या काही गोष्टी आपण पाहत होतो त्यांचं सगळं क्लिअरन्स इथे केलेलं आहे आणि एक सुसज्ज असं मैदान आपल्यासाठी अवेलेबल केलेलं आहे. सामन्याचे पंच अशोक राऊत आणि अजय किनी हे मैदानाचा ताबा घेत आहेत.
पहिली इनिंग संपलेली आहे. पहिल्या इनिंगमध्ये आपण जर लक्ष दिलं तर माळवणी संघानं 58 धावा केलेल्या आहेत आणि 59 धावांचं आव्हान समोर ठेवलेलं आहे ते दहिसर संघासमोर. आपण जर या पिचच्या दिशेने वळलो तर या स्पर्धेत आत्तापर्यंत आपण हे पिच या अगोदरच्या वर्षामध्ये बघितलं असेल तर थोडंसं वेगळं बिहेव करत होतं, पण हा पहिला सामना आहे आणि थोडंसं पिचची डागडुजी झालेली आहे. आणि मी काही खेळाडूंशी बोलल्यानंतर मला कळलंय की थोडंसं पिच वेगळं बिहेव करतं, कारण याआधी या पिचवर मोठा धावांचा पाऊस आपल्याला बघायला मिळायचा. बॅट्समन फ्रेंडली विकेट म्हटलं तरी चालेल, परंतु आत्ता मात्र एक कॉम्पिटेटिव्ह विकेट आहे. बॉलर्सना सुद्धा चांगली साथ दिली जात आहे या विकेटनं. म्हणून या धावांचा पाठलाग कसा होतो हे बघणं अत्यंत उत्कंठावर्धक असेल. आपण नेहमी मास्टर्स क्रिकेटमध्ये बघतो की काही संघ पहिले मॅचेस जे होतात त्यांच्यावर त्यांचं लक्ष असतं, कारण ज्या पद्धतीचे सामने अगोदर होतात ते लाईव्ह बघितल्यानंतर आपली स्ट्रॅटेजी ठरवली जाते आणि मग त्यानुसार फलंदाजी किंवा गोलंदाजी करण्याचा विचार नक्कीच टीम्स करत असतात. सामन्याला सुरुवात करायची आहे. पंचांचा इशारा येतोय आणि सलामीला फलंदाज आपण पाहतोय. येस, जयेंद्र ठाकूर स्ट्राईकवर आहेत आणि प्रल्हाद नॉन स्ट्राईकवर. तर गोलंदाजीसाठी विनोद आलेले आहेत. पहिला चेंडू, व्हेरी गुड डिलिव्हरी आणि इथे बाद होत आहेत. पिच पर्यंत येऊन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू आत वळतोय. विकेट किपर यष्टीचित करतायत ते जयेंद्र ठाकूर यांना आणि 0 धावसंख्येवर पहिला गडी बाद होतोय दहिसर संघाचा. शून्य धावसंख्येवर पहिला गडी बाद. 59 धावांचं आव्हान घेऊन दहिसर संघ मैदान उतरलेला होता, परंतु 0 धावसंख्येवरच जयेंद्र यांना जास्त काही करता आलं नाही आणि बाद झालेले आहेत. एक अनुभव आहे क्रिकेटचा, चांगला दांडका अनुभव आहे आणि चांगलं फाउंडेशन द्यायची आवश्यकता होती दहिसर संघाला, पण तसं काही घडत नाहीये. मिलिंद येत आहेत नवीन फलंदाज. नक्कीच मिलिंद यांच्यावर आता थोडीशी जास्त जबाबदारी असणार आहे, कारण बऱ्याच वेळा आपण मिलिंद आणि जयेंद्र यांना संघाची बाजू सावरताना बघितलेलं आहे. नाणेफेक होते. मान्य श्री स्टीवन मेंडोन्साजी यांना विनंती करतो की आपण ओके वेनेसा एंटरटेनमेंट मालक झिनो फॅरो यांच्या हस्ते नाणेफेकी होत आहे. येस, या गोष्टीकडे नक्कीच लक्ष वळवू इच्छितो की जेव्हा 2 इनिंग्स होतात त्याच्यामधला जो आपला वेळ जातो त्याच्यावर जरासं बारीक लक्ष ठेवायचं आहे, कारण आपल्याला जास्तीत जास्त सामने आहेत ते 5 षटकांचे आपल्याला खेळायचेच आहेत. ड्राईव्ह केला जातोय चेंडू विनोद यांचा आणि त्याच्यावर एक धाव दुसऱ्या धावेसाठी कॉल होत आहे. दुसरी धाव सुद्धा प्रल्हाद पूर्ण करतायत. तर हे एक वैशिष्ट्य आहे मास्टर्स मध्ये, आपण बघतो की धावून धावा घेतल्या जातात. जरी 40+ क्रिकेट असलं तरी ज्या प्रकारची सतर्कता सिंगल, आणि जर सिंगल असेल तर तो डबल मध्ये कन्वर्ट करण्याची जी आपण सतर्कता बघतोय ती नक्कीच वाखाणण्याजोगी आहे. पुन्हा एकदा ड्राईव्ह केला जातोय कव्हर्स मध्ये. एक धाव यावेळेला पूर्ण करतायत मिलिंद
आणि या 1 धावसंख्येने धावसंख्या पोचते ती 4 धावसंख्येवर. जरी 40+ क्रिकेट असलं तरी या गोष्टीकडे नक्कीच मी लक्ष वळवू इच्छितो, कारण धावून घेणं याच्यावर जास्त भर दिला जातो. प्रल्हाद स्ट्राईकवर आहेत, यावेळेला ऑफ स्टंपच्या बाहेरून चेंडू आत वळतोय. फ्लोटर ऑफ ब्रेक असं म्हणता येईल. फुटवर्क पाहिजे, कारण चेंडूच्या टप्प्यापर्यंत आपल्याला यावं लागेल. चांगली गोलंदाजी विनोद यांच्याकडून. याच प्रकारच्या चेंडूवर आपण जयेंद्र यांना बाद होताना बघितलंय. पुन्हा एकदा आत आणण्याचा प्रयत्न चेंडूचा, पण यावेळेला चेंडू इनर एज घेतोय आणि लॉंग ऑन वरून क्षेत्रक्षेपर्यंत 1 धाव पूर्ण. धावसंख्या पोचलेली आहे ती 5. शेवटचा चेंडू आहे. संघांना विनंती आहे की आपण ओव्हरच्या मध्ये जो वेळ आहे तो प्लीज आपण वाचवायचा आहे. विनोद टू मिलिंद, यावेळेला चांगला ड्राईव्ह केला जातोय. पुन्हा एकदा काव कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक होईपर्यंत 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या 6. पहिलं षटक पूर्ण होते, धावसंख्या 6 झालेली आहे. नाणेफेक झालेले आहे घोडबंदर आणि एक्सर बी या संघामध्ये. एक्सर बी संघानं घोडबंदर संघानं नाणेफेक जिंकलेले आहे आणि फलंदाजी स्वीकारलेली आहे. संजय येत आहेत दुसऱ्या षटकासाठी. की आपण मार्चच्या महिन्यामध्ये आहोत भरत भाऊ, आणि अगोदरचे जे आपण सामने म्हणजे डिसेंबर पासून जेव्हा सामने बघितले तेव्हा मी संघांना बघितलंय खूप घाई करताना, आणि सामने 5 षटकांचे. शेवटचा सामना सुद्धा चांगला 4 ते 5 षटकांचा झालेला आहे. आता दिवस मोठे झालेले आहेत तरी सुद्धा काही स्पर्धामध्ये आपण बघतो की वेळ कमी होतोय. तर या गोष्टीकडे आपण प्रकर्षाने लक्ष दिलं पाहिजे आणि मधला वेळ वाचवला पाहिजे, जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त क्रिकेट बघता येईल. शिवा यावेळेला मात्र लॉफ्ट केलेला आहे. 1 धाव येते. फील्ड होईपर्यंत आणि थ्रो होईपर्यंत दुसरी धाव सुद्धा पूर्ण होईल. थ्रो मला वाटतं रॉंग एंडला झालेला. कदाचित मिलिंद यांचं विकेट जास्त महत्वाचं आहे आणि त्या दृष्टीनं प्रमोद यांनी स्ट्रायकर एंडला चेंडू फेकलेला होता. 2 धावा आलेल्या, धावसंख्या 8 वर पोहोचते. म्हटल्याप्रमाणे आपण जर विकेट बघितली तर विकेटची डागडुजी झालेली आहे आणि विकेट थोडीशी वेगळी बिहेव करते, कारण या विकेटवर आपण धावांचा डोंगर उभा करताना बघितलेला आहे. मागच्या स्पर्धेत 98 धावा झालेल्या आहेत. बरोबर भरत भाऊ, 98 धावांचा उच्चांक होता. येस. तीन धावा आलेल्या आहेत त्या चेंडूवर. येस, पाण्याची व्यवस्था करायची आहे प्लीज, आणि पाणी कोणताही खेळाडू घेऊन जाऊ शकतो. पाण्याची व्यवस्था प्लीज. जर कोणीच नसेल तर एनएसच्या व्यवस्थापकांनी पाणी न्यायचं आहे. मार्च महिना आहे आणि ह्युमिडिटी आपण बघितलं तर ह्युमिडिटी जास्त आहे, आणि या ह्युमिडिटीमध्ये आपण धावताना नक्कीच आपल्या शरीरामध्ये पाणी असणं आवश्यक आहे. तर खेळाडूने जास्तीत जास्त लिक्विड्स कन्झ्युम करायचे आहेत अशा परिस्थितीमध्ये. आतापर्यंत आपण बघितलं तर 1 षटक आणि 2 चेंडूंचा सामना संपलेला आहे. धावसंख्या पोचलेली आहे ती 11 धावसंख्येवर. काहीशी संत, परंतु नक्कीच एक चांगलं फाउंडेशन द्यायचा प्रयत्न होत आहे दोन्ही खेळाडूंकडून.
शिवा. यावेळेला प्रल्हाद आपल्या आर्मचा वापर करतायत आणि येथे बाद होत आहेत, मिलिंद बाद होत आहेत धावचीतच्या स्वरूपामध्ये. मिलिंद यांनी कॉल केला सेकंड दुसऱ्या धावेसाठी. तर अशा पद्धतीने दुसरा मोहरा बाद झालेला आहे 12 धावसंख्येवर दहिसर संघाचा. यतीन येत आहेत. यावेळेला मात्र चेंडू खाली बसतोय, लेग ब्रेक स्टम्प्स वरून चेंडू बाहेर निघतोय आणि थोडीशी काही उंची जर आपण बघितली तर ज्या उंचीची एक्सपेक्टेशन्स होती तेवढा उडाला नाही चेंडू आणि खाली राहिला. यावेळेला मात्र लॉफ्ट केला जातोय. पुन्हा एकदा मिलन येत आहेत चेंडूवर. एकच धाव मिळेल नक्कीच. धावसंख्या 13. धावसंख्या 13. संजय कोळी गोलंदाजी करत आहेत. यतीन यांच्यासाठी नवीन फलंदाज यतीन आलेले आहेत आणि यतीन जर आपण बघितलं दहिसर संघाच्या फलंदाजीचा बॅकबोन आहे. शेवटचा चेंडू होता परंतु चेंडू खूपच बाहेर आहे. पंचांचा इशारा येतो वाईटचा. यावेळेला मात्र चांगला चेंडू, लेग ब्रेक, परफेक्ट पिचिंग आणि या निर्धाव चेंडू नंतर आता दुसरं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या पोहोचलेली आहे ती 14 वर. 14 धावा 2 गडी बाद. उरलेले 3 षटकं बाकी आहेत आणि धावांचा विचार जर आपण केला तर अजूनही 45 धावांची अजूनही गरज आहे. अतिशय सुरेख गुणलेखन आपल्याला तुषार पाटील यांच्याकडून आपल्याला बघायला मिळत आहे आणि एक चांगला गुणलेखक असणं आवश्यक असतं कारण तेव्हाच आपण माहिती प्रेक्षकांसमोर आणि हे जे ऑनलाईन यूट्यूबर आपल्याला जे लोक बघत आहेत त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो. तर उरलेल्या 3 षटकामध्ये 45 धावांची गरज आहे. मिथून येत आहेत तिसऱ्या षटकासाठी. पहिलं षटक आपण बघितलं तर विनोद यांनी हाताळलेलं 6 धावा देऊन 1 गडी बाद. संजय यांनी दुसरं षटक हाताळलं, 8 धावा दिल्या 1 गडी बाद. सॉरी, रनआउटच्या स्वरूपात गडी बाद झाला. मिथून टू प्रल्हाद. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्टेड पद्धतीचे फटके प्रल्हाद यांच्या बॅटीतून येत आहेत परंतु त्यांना जास्त धावा त्या फटक्यावर काय मिळत नाही. स्ट्राईक रोटेट होते आणि यतीन फलंदाजीसाठी येत आहेत. या मैदानाची जर आपण पाहणी केली तर पश्चिमेकडून येणारे जे वारे आहेत त्याच्यामुळे बॅट्समनला नक्कीच फायदा मिळतो. चांगली गोलंदाजी. मला वाटतं इथे कुठेतरी मालवणी संघाने ओळखलेलं आहे की कुठल्या प्रकारची गोलंदाजी झाली पाहिजे आणि अतिशय सुंदर गोलंदाजी होताना मिथुन यांच्याकडून. यावेळेला मात्र फलंदाजाने ओळखलं की तुम्ही जर मला या क्षेत्रामध्ये गोलंदाजी केली तर मी माझी फलंदाजी मात्र बदलणार आहे. कारण धावसंख्या पुढे सरसावते ती 19 वर. थोडासा चेंडूची पिचिंग बदलली आणि इथे कुठेतरी धावचीची संधी होऊ शकली असती.
2 धावा येत आहेत. यतीन यांनी ओळखलं की अजून एक धाव जर घेतली तर मी स्ट्राईकवर जाणार, मला जास्त चेंडू खेळायला मिळतील आणि एक रिस्क होती, परंतु प्रल्हाद सुरक्षित आपल्या क्रीजमध्ये पोहोचत आहेत. मिथुन टू यतीन, एक चांगलं बॅटल बघायला मिळत आहे. उंच फटका, षटकार. कुठेतरी पिचिंग बदलली, चेंडू पायात टाकण्याचा प्रयत्न केला आणि शक्यतो ह्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. जुली गो जाईन मी मुंबईच्या शहरा, फुलांचा गोजेला आणि जुली गो दे ग मला लग्नाचे. मिथुन टू यतीन, यावेळा मात्र चांगला चेंडू, एकच धाव मिळेल. आणि या षटकाकडे जर आपण लक्ष वेधलं तर मिथुन यांनी 14 धावा दिलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी सुरुवात केलेली, परंतु एक गोलंदाजाला मोह होतो की जर एवढा चेंडू वळतोय तर का आपण चेंडू लेग स्टंप वरून ऑफ स्टंपच्या बाहेर काढू नये, आणि या मोहात त्यांनी धावा दिलेल्या आहेत. आता 3 षटक पूर्ण झालेले आहेत, धावा पोचलेल्या आहेत 28 वर. 2 षटकांचा सामना बाकी आहे आणि 31 धावांची गरज आहे. मधला वेळ वाचवायचा आहे कृपया. टीम मीटिंग थोडासा कमी करा. मालवणी संघाला विनंती आहे, आपण ताबडतोब सामन्याला सुरुवात करा. बघूया कोण येते ते चौथ्या षटकासाठी. ऑप्शन्स आहेत, ज्ञानेश्वर आहेत, धर्मेंद्र आहेत, हॅलो सॉरी, धावसंख्या 34 वर पोहोचते. काही टेक्निकल कारणामुळे थोडीशी कॉमेंट्री बंद होती. यावेळेला मात्र चेंडू पायावर आदळतोय, पायचीतसाठी अपील होतोय, परंतु चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर जाताना 2 धावा पूर्ण करतायत यतीन. धर्मेंद्र हे चौथ्या षटकासाठी आलेले आहेत, परंतु पहिल्या चेंडूवर षटकार बसलेला आहे तो धर्मेंद्र यांना. तर नक्कीच यतीन सध्या सगळं ओझं आपल्या खांद्यावर घेऊन चालले आहेत आपल्या संघासाठी, आणि 10 चेंडूमध्ये अजूनही 23 धावांची गरज आहे. आणि तर या मैदानाची आपण पाहणी केली तर 10 चेंडूमध्ये 23 धावा, भरत भाऊ मला वाटतं इट इज पॉसिबल. धर्मेंद्र यावेळेला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लाईक एन ॲरो, चौकार येतोय आणि या चौकारानं धावसंख्या पुढे सरसावते.
यावेळेस डाऊन द ग्राउंड चेंडूला ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑनच्या दिशेने मिलिंद कोळी चेंडूला फील्ड करतोय. या फेक पहा अप्रतिम. धावसंख्या 42. सामना खरोखरच जवळ येताना पाहायला मिळतो कारण जोपर्यंत मायकल क्रीजवर आहे तोपर्यंत मी तर म्हणेल दहिसर संघाच्या आशा पल्लवीत आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 8 आणि 8 चेंडूमध्ये धावा करायचे आहेत त्या 17. 8 चेंडू आणि 17 धावा. एका साईडला मालवणी तर एका साईडला दहिसर. आजच्या दिवसातील आपण ही पहिली मॅच पाहतोय. पाण्याचा कॉल बॅटर्सनं केला की त्वरित जा. कॉल जर केला नाही बॅटर्सनं तर जाऊ नका विनंती करतोय. यावेळेसचा सुरेख चेंडू ब्लॉक कॉलचा चेंडूला खेळून काढतोय मिडविकेच्या दिशेने. डीपमध्ये फिल्डर संतोष कोळी प्रिन्स स्पोर्ट्सचे प्रोप्रायडर आपण त्यांना पाहतोय. चांगली फेकी 2 धावा काही थांबत नाही. धर्मेंद्र कोळी एक थोडासा विचार मैदानाच्या आतमध्ये केला गेला त्यानंतर त्या विचारानंतर मात्र निष्कर्ष निघाला तो धर्मेंद्र कोळी यांचा की हा जो गोलंदाज आहे तो धावसंख्येला नक्की थोडंसं मात्र थंडावेल. मात्र याच धर्मेंद्रच्या कोळीच्या अगेन्स्ट इथे मात्र दुवादार फलंदाजी मायकलकडून 1 षटकार 1 चौकार दुहेरी धावा देखील जवळपास 2 ते 3 वेळा दुहेरी धावा काढल्या. संघ तब्बल पोहोचला 44च्या घरामध्ये. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत ते 7 आणि 7 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत त्या 15. 7 चेंडू 15 धावा. एनएचचं हे मैदान आहे. इम्पॉसिबल नाही आहेत लक्षात ठेवा. इथे नक्की धावसंख्या थोडीशी मित्रांनो लांब आहे. अशक्य आहे हे तुम्ही करू शकता मात्र आपल्या मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असणं गरजेचं आहे. यस हे मी करू शकतोय. त्यासाठी मित्रांनो म्हणतात ना की मन में ठान ली तो जीत है और मन में ठान ली तो हार है. मनातून विचार पॉझिटिव्ह असणं खूप गरजेचं आहे आणि जोपर्यंत यतीन आहे तोपर्यंत मी म्हणेल या मॅचचं चित्र कधीही बदलू शकतं. यावेळेस फ्लांबेलवी एसटीच्या बरोबर मधोमध सापडला गेला. एक सगळ्यात मोठी अडचण मात्र मालवणी संघ बाहेर काढतो. यतीन आनंदाचं वातावरण मैदानाच्या आतमध्ये जल्लोष टाळ्या. याचं कारण का मित्रांनो कारण ज्या विकेटची भीती होती मालवणी संघाला ती विकेट डगआउट रिजनमध्ये. यतीन शेवटच्या क्षणापर्यंत उभा राहिला असता तर नक्कीच ही मॅच मालवणीच्या हातातून निसटली देखील असती. लक्षात ठेवा इथे मात्र नक्कीच सुटकेचा श्वास सोडला असेल तो म्हणजेच मालवणी या संघानं. 6 चेंडू शिल्लक आहे. धावा करायच्या आहेत त्या 15. न्यू बॅटर आपण पाहतोय मुकेश गावंड यांना आपण पाहतोय. मात्र आत्ताच्या घडीला दहिसर संघाविषयी जर म्हणायचं गेलं तर मी मिलिंद पाटीलचं नाव घेईल. मिलिंद पाटीलच्या बॅटमधून देखील अफलातून इनिंग मी पाहिली होती. जयेंद्र ठाकूरच्या बॅटमधून देखील यावर्षी चांगली इनिंग मी पाहिली होती आणि यतीनच्या बॅटमधून देखील एक चांगली इनिंग सातत्यानं पाहत आहोत. त्यामुळे ही विकेट यतीन पाटील यांची विकेट खूप महत्त्वपूर्ण ठरेल या मॅचमध्ये मालवणी संघासाठी. मिलिंद वैती हा गोलंदाज आपण पाहतोय. मालवणी संघाच्या विजयाचं भवितव्य या गोलंदाजाच्या हातामध्ये दिलं जात आहे. मिलिंद वैती यांच्या हातामध्ये. स्ट्राईकला आपण बॅटर प्रल्हाद पाहतोय. सलामीसाठी आला होता आणि चांगली साथ जो न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय त्या बॅटरला चांगली साथ प्रल्हाद देतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस टेनिस क्रिकेट जगतातील एक मोठं नाव मुकेश गावंड हे आपल्याला खेळपट्टीवर पाहायला मिळते आहेत. अक्षरशः एक काळ होता मित्रांनो म्हणायचं गेलं तर तो काळ मुकेशचा होता. यावेळेस हा जो फटका जर तू पाहिला तुषार तर महेंद्रसिंग धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न तिथे केला होता मात्र ते उडलं नाहीये. पहिला चेंडू निर्धाव. 15 धावा करायचे आहेत. 5 चेंडू आणि 15 धावा. यावेळेस आणखीन एक डॉट बॉल. प्रल्हाद जागेवर ठेवण्याचं काम करतोय मिलिंद वैती. टेन्शन वाढतं दहिसर संघाचं. अडचणी मात्र नक्कीच समोर येतील आता कारण सुरुवातीचे 2 चेंडू डॉट. 4 चेंडू आणि 15 धावा. मालवणी वर्सेस दहिसर. यावेळेस हा फटका सेफमध्ये पाहायला मिळतोय. ही धाव आरामात पूर्ण करतोय. हे काम अगोदर करणं गरजेचं होतं प्रल्हाद पाटीलसाठी. पहिला चेंडू जर डिफेन्स केला असता सिंगल काढला असता मुकेश गावंड यांना स्ट्राईक रोटेट केली असती तर मुकेशसाठी 5 चेंडू असते
आता मुख्यसाठी चेंडू आहेत ते फक्त 3 धावा करायचे आहेत ते 14. 3 चेंडू आणि 14 धावा. एक सरबी आपण रेडी राहायचंय. नाहीये, हा देखील चेंडू डॉट होतोय. यावेळेस नक्कीच ज्ञानेश्वर कोळी यानं थांबवलं आणि मिलिंद वैती यांना हे शेवटचं षटक हाताळण्याची संधी दिली. विश्वास दाखवला संगणक रवींद्र पाटीलनं, तो म्हणजे मिलिंद वैती यांच्यावर. कारण ऑप्शन भरपूर होते. ज्ञानेश्वर कोळी देखील एक ऑप्शन त्यांच्याजवळ होता. यावेळेस आउटसाइड लेग स्टंप, वाईटचा इशारा पंचांकडून. 13 धावा करायचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत ते 2 चेंडू 13 धावा. 2 चेंडूवर 2 षटकार आले तरी देखील मॅच विन होऊ शकेल दहिसर. कारण मालवणीच्या 6 विकेट आहेत तर दहिसरच्या 3 विकेट आहेत. नाहीये, ब्लॉक कॉलचा चेंडू फक्त सॉफ्टनं ड्राईव्ह करतोय. सगळ्यात मी मगाशी म्हटलं होतं की महत्वाची विकेट मायकलची ठरली. ज्या ठिकाणी यतीन बाद झाला त्यावेळेस नक्कीच थोडीशी नाराजगी आपण डगआउटमध्ये पाहिली दहिसर संघाच्या. जर यतीन उभा असता क्रीजवर तर यावेळेस चित्र वेगळं असतं. मित्रांनो पहा ती विकेट किती महत्वाची ठरली मालवणी संघाला. खास करून शेवटच्या चेंडूवर पायचीच्या स्वरूपात धर्मेंद्र कोळी यांना टिपलेली ती मिलिंद यतीन यांची विकेट मी म्हणे टर्निंग पॉईंट ठरली या मॅचमध्ये आणि विजयाचा शिल्पकार ठरला मालवणी संघासाठी. ती म्हणजे ती विकेट. अभिनंदन मालवणी संघ, विजयी संपादन करतोय मालवणी संघ. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असतील. तर दहिसर संघाचं देखील या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण आमच्या या स्पर्धेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपलं देखील धन्यवाद. चला एकसर बी टीम एकसर बी मैदानाचा ताबा घ्या. चला या वेळी आपण मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराच्या दिशेनं विजन फायर क्लास ऑफ अंडरनीन्स यांच्याकडून ही गिफ्ट असेल.